हा एंट्रन्स आहे. असा सी शेपमध्ये एंट्रन्स. इथे 100 फुटी रोड होणार आहे. हे आपण चढून आलो सी शेपमध्ये असं. मग इकडे आलं की इथून आपली प्रॉपर्टी चालू असं. ह्याच्यात चढले की हे जे दिसतं आहे कॉलम, हे भिंत आणि ही भिंत, इथे शटर लागेल वरपासून खालपर्यंत. म्हणजे वरचं ब्लॉक असं शटर राहील. हे ओपन केलं की हे पुढचं आपलं आहे माहीत. घुसले शटरमधून आतमध्ये घुसले. मग ही पहिली. इथे आपण कॅबिन करू शकतो. इथे आपण कॅबिन करू शकतो. ही किती फुटी आहे? बेग बे बेदून 4 बेतिक 6 बेचोक 8 बे 10 बेसक 12 फूट बाय 8 फूट. इथे केबिन बनवू शकतो. या केबिनला इथे एक छोटंसं रिसेप्शन बनवू शकतो. इथे हा जो एरिया आहे ना, हा इथे छोटंसं रिसेप्शन बनवू शकतो. त्या 1-2 जणं बसतील असं किंवा असं काहीतरी. आणि इथे वेटिंग एरिया बनवायचं. इथे वेटिंग करता ही दुसरी रूम. इथे वेटिंग एरिया बनवू शकतो की या साईडला असे बसतील लोक वेटिंगला, असे बसतील. आणि कॅबिनचा डोर इथे राहील कुठेतरी. कॅबिनचा डोर इथे ठेवता येईल, इथून घुसायला आतमध्ये किंवा इथे. आणि ही सर्व जागा वेटिंग करता वापरता येईल असं. हा 2 फरशे आहे म्हणजे 4 फुटी जागा आहे. मध्ये मध्ये कॉलम्स आहेत. मग आता आपण इकडे होते, पहिले 2 दुकानं बघितले. आता इथे पुढचे 2 दुकानं. मग असे पुढे गेल्यानंतर हे शॉप्स आहे. हिच्यात घुसले की हिच्यामध्ये हे पाय एवढी जागा आहे. आता मी या रूमच्या एकदम कोपऱ्याला उभा आहे. एवढा मोठा आहे. किती फरशा? तर असं जर मोजायला गेले असं 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 18 फूट. आणि हे असं 1 2 3 4 5 6 7 7 दुनी 14 18 बाय 14 ऑलमोस्ट भेटता एरिया. मध्ये कॉलम बिलम आहे पण याला युटिलाइज करू शकतो आपण असं. हे एक वॉर्ड बनवू शकतो. मग इथून बाहेर निघाले, आतमधल्या साईडला गेले की इथे पोर्च. हा पोर्च किती आहे तर इथे 10 बाय 8चं पोर्च आहे. इथे पण आपण डेव्हलप करू शकतो काहीतरी. मग नंतर इथे जागा आहे. मग हा एक रूम आहे. इथे समजा पर्सनल हिच्याकरता बनवू शकतो की रेस्ट करायचं आहे वगैरे, तर इथे करू शकतो. नाही तर इथे 2 बेड पडू शकतात आरामात. स्पेशल रूमसारखं बनवू शकतो याला असं. हे एक झालं. त्याच्यानंतर ही अजून एक मोठी रूम आहे. इथे आरामात 4 एक बेड तरी आरामात मावतील. जर असे उभे ठेवले तरी 4 मावतील किंवा अशा भिंतीला लावून ठेवले तर 3-4 तर आरामात 3 तर मावतीलच. हे एक आहे. मग याच्यानंतर हा एक मोठा हॉल आहे. हा असा इथून हा हॉल आहे. हा जसा पहिला हॉल होता तसाच त्याच्यापेक्षा पण जास्त मोठा आहे हा. इथे पण विंडो आहे बाहेर आउटसाईड याच्याकरता. हा एरिया आहे.
आणि इथे बाथरूम्स.